नमस्कार, जय हिंद, जय भारत. ठीक आहे. ह्या वर्षी आता 2026 लागला, 25मध्ये सुरगीमध्ये एक चाललेली घटना आहे, एप्स्टीन फाईल. ठीक आहे. एप्स्टीन फाईल काय? ठीक आहे. एक टीचर, ठीक आहे, छोट्या बच्च्याला शिकवणारा त्याच्यापासून तर ॲज एक अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्यापर्यंत सर्वात मोठा रॅकेट चालवणारा जगातला आणि सगळ्यात शक्तिशाली लोकांना सप्लाय करणारा. ठीक आहे. एक असा आपलं एम्पायर खडा करून मोठमोठ्या लोकांचं ॲज अ कॅप्चर करून ठेवणारा. ठीक आहे. कितीतरी 3 मिलियन डॉक्युमेंटेशन, 2000+ व्हिडिओ आणि कितीतरी लाख फोटोज त्यानं कैद करून ठेवले. 2019 मेला. त्याच्यामध्ये सरकार इलेक्शन होतं. ट्रम्पचं नाव मोठ्या प्रमाणात त्याच्यासोबत जोडत होतं. तर त्या सरकारमध्ये ॲज अ ट्रम्पनंच त्याला कैद करून 6 जुलैला जेल झाली आणि 10 ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला. तर ट्रम्पनंच त्यांना मारलं बा, अशा पद्धतीचा गेला समज. किंवा ॲज अ त्याची तिथं असलेली डॉक्युमेंटेशन किंवा जे लीक होण्याच्या भीती होती. इलेक्शनमध्ये त्याचा प्रभाव पडला. ट्रम्पच्या विरोधात असणारे बायडन जिंकून आले. त्याच्यानंतर पुन्हा इलेक्शन झालं 2025मध्ये. ट्रम्पनं वादा केला की व्हायचा आम्ही एप्स्टीन फाईल रिलीज करणार, मग त्याच्यातले पूर्ण डॉक्युमेंट रिलीज करणार ॲज अ प्रॉमिस करून ट्रम्प जिंकून आला. ठीक आहे. त्यामुळे काहीच रोल पाणी नव्हतं का त्याच्यामध्ये. डॉक्युमेंट रिलीज होते, डिपार्टमेंट ऑफ जस्टिस रिलीज करते, पण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणाचे ब्लँक अशा पद्धतीचे डॉक्युमेंट रिलीज होते. ठीक आहे. नंतर पुन्हा त्याच्यावर पुन्हा हस्तक्षेप करून डिपार्टमेंट ऑफ जस्टिसकडून तहकूब करून एक नवीन कानून आणला जातो आणि त्याच्यातून पुन्हा रिलीज करण्याचा प्रयत्नामध्ये आत्ता रिलीज झालेला 31 जानेवारीला जे डॉक्युमेंट रिलीज झाले त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणाच्या ईमेल्स, ठीक आहे, व्हिडिओ, फोटो बहुत मोठ्या प्रमाणात रिलीज झाले. त्याच्यामध्ये अनिल अंबानीचा उल्लेख आणि मोदीचा उल्लेख केला आहे. ठीक आहे. मोदी यांची 2017मध्ये ठीक इस्रायल यात्रा होती. त्या इस्रायल यात्रेमध्ये मोदींनी ॲज अ डान्स केला आणि ते गाण्यावर. ठीक आहे. आणि सोबत मोदी, एप्स्टाईन, स्टीव्ह बोन्स आणि ट्रम्प. ठीक आहे. स्टीव्ह बोन्स ॲज अ चीफ एक्झिक्युटिव्ह व्हाईट हाऊसचा होता त्या काळातला आणि ॲज अ दिल्ली सरकारमधला उल्लेख केला आहे. तर ते मोदी त्यांच्यासोबत भेटणार होते, त्यांच्या खुश करून ट्रम्पला साधणार होते. याच्यामध्ये जे लॉबिंग घडून आणणारा ॲज अ एप्स्टाईन म्हणून समोर आला. याच्यावर मोठे विरोधांचे प्रश्न तर चालू झाले. मोदीवर ट्रोल करण्याचं प्रमाण चाललं. ठीक आहे. खरं तर मुद्दा तोच येतो की एवढा मोठा ॲज अ म्हणून स्वतःचा एम्पायर चालवणारा, ठीक आहे, एवढ्या मोठ्या लोकांची डॉक्युमेंटेशन, व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टी तो स्वतःपाशी ठेवून, ठीक आहे, कारण की त्याला माहीत होतं का आज ना उद्या जर मी माझ्या वर्चस्व वाढवलं तर हे लोक मला ठेवणार नाही, मारून टाकतील. म्हणून तो स्वतःला ईमेल पाठवायचा आणि त्या ईमेलमध्ये तो पूर्ण ॲज अ त्याची थेसिस मानून ठेवायचा का कोणत्या गोष्टी यायला तोड देऊ शकतो. त्या गोष्टी रिलीज होत आहे दिवसेंदिवस. त्याच्यामध्ये एक घटना मोदी सापडल्या अशा पद्धतीचा झाला. त्याच्यामध्ये स्वतः उल्लेख केला आहे की ॲज अ मोदीनं साधण्याचा प्रयत्न केला ट्रम्पले ॲज अ तिथं इस्रायलमध्ये जाऊन ॲज अ मोदी म्हणून 70 वर्षाच्या नंतर फर्स्ट टाईम कोणता भारतीय प्रधानमंत्री इस्रायलला गेला आणि ते साधण्याचा प्रयत्नामध्ये एप्स्टाईनचा रोल होता असा त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता. ॲज ईमेलमध्ये त्यांना सत्य केलं. ठीक आहे. ॲज अ एप्स्टीनच्या फाईलमध्ये कोण कोण साधले, बहुत मोठाले उद्योगपती, ठीक आहे, बिल गेट्स, त्यांची गाणी, ठीक आहे, UKचा प्रिन्स, ठीक आहे, जॉर्ज W. बुश,
पासून तर इलॉन मस्कपर्यंत सगळ्यांनाच त्यांना त्याच्यासोबत इंटरफेअर होतं. ॲज आपण म्हणतो ना की हे मोठमोठाले लोक आहेत याचे शोक मोठमोठाले राहते. ठीक आहे, मोठाले शोक नाही येऊन उत्पीडनाची सगळ्यावर केस लागायला पाहिजे. सगळ्यांनाच आपल्या जवानीच्या वयामध्ये ज्या गोष्टी आता ते अचीव करून आहे ना, तर त्यांनी त्या वयामध्ये त्या गोष्टीला एवढा बाध्य केला आहे की त्या गोष्टीला म्हणजे ॲज म्हणू शकत नाही आपण. छोट्या छोट्या मुलींचा सप्लाय करणं, त्याच्यासोबत ॲज आपण काय म्हणू यौन उत्पीडन करणं. ठीक आहे, ते UK भला कॉमन गोष्ट असेल, पण सप्लाय करणं टीनेजर्सचा तो कुठेतरी क्राईम होता. ठीक आहे, 2017 मी टू कॅम्पेन झाला, त्याच्यामधून काही महिला समोर आल्या, त्यांनी ॲज अ जेफ्री एप्स्टाईन बरोबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस पसरवली. ठीक आहे, त्यांनी स्वतःचा ॲज अ त्याच्याबद्दल झालेले अत्याचार, त्याच्यावरून झालेले उत्पीडन त्या समोर आणलं आणि त्याच्यातून त्याला 2019 जेल झाले. ठीक आहे, 2005 पहिल्यांदा त्याच्याबद्दलचे ठराव बाहेर आणण्यात आले होते, पण कोणी लक्ष दिलं नाही. 2-3 वर्षामध्ये तो रिलीज झाला, सगळ्या गोष्टी निपटून गेल्या. बिकॉज त्याची लॉबिंग त्या लेवलची होती, त्या लेवलपर्यंत तो पचलेला बंदा होता. त्याची ॲज अ त्या लेवलची जेफ्री एप्स्टाईन ये कौनों की कहानी, कुछ कर जाने का. पण इतना भाई साहब के लोगों तुम्हारा नाम इतना ले, तुम मरने के बाद की साला अगला व्यक्ती तो त्याचं नाव घेतलं, तो पण ज्याच्यावर त्यानं खरंच त्या गोष्टीसाठी प्रादुर्भाव केला असं. ठीक आहे, तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये कळवा. मी तेजस गाठे अशाच नवीन नवीन विषय घेऊन येत राहणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.